हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी आश्विस लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे शुक्रवार। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी आणि तुमच्या मनातल्या सगळ्या काही इच्छा पूर्ण होई स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मास म्हणजे काय, चातुर्मास कधी चालू झाला, कधी संपतोय, चातुर्मासमध्ये काय करावं, काय करू नये आणि कोणती सेवा करावी, भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणती सेवा केली पाहिजे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आज मी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना तर आपल्याला प्रसन्न करूनच घ्यायचं आहे, तर आपण सेवा करणारच आहोत, पण आपल्याला माता लक्ष्मीला पण प्रसन्न करून घ्यायचे आहे। तर मग आपल्याला माता लक्ष्मीची कोणती सेवा करायची तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणींना एकच इच्छा असते की माझ्या मुलांचं, माझ्या नवऱ्याचं रक्षण कर देवा, त्यांना सुखी ठेव, त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच आपली इच्छा असते। आपण स्वतःसाठी कधीही देवाकडे काहीच मागत नाही। सेवा कोणती करायची तर सेवा करण्याच्या आधी तुम्ही स्वतः तुमची सगळी कामं आवरून घ्यायची। तुमचं धुणं असो, भांडे असो, तुमचा स्वयंपाक असो किंवा मुलं शाळेत गेल्यावर, आपले ऑफिसला गेल्यावर, सगळे बाहेर गेल्यानंतर सेवा चालू करा। कारण ते जेव्हा घरात असतात तेव्हा आपली कोणतीही सेवा अजिबात होत नाही, कारण कोणाला काय पाहिजे असतं तर कोणाला काय पाहिजे असतं। तर ही सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता। तुम्हाला जेव्हा वाटेल, जेव्हा तुम्ही कामातनं फ्री व्हाल तेव्हा तुम्ही करू शकता। सकाळपासून रात्री 9-10 वाजेपर्यंत करा, 10 नंतर करू नका। 12 ते 12:30चा जो काही काळ असतो तर त्यामध्ये कोणतीही सेवा करायची नाही। तर ती वेळ आपल्या दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते, त्या वेळेमध्ये कोणतीही सेवा करायची नाही। आणि शक्य असेल तर 12 ते 4 पर्यंत करू नका, कारण 12 ते 4ची जी काही वेळ असते तर ती पितरांच्या सेवेची असते। जर तुम्हाला पितरांची कोणती जर सेवा करायची असेल तर तुम्ही ती 12 ते 4च्या वेळेमध्ये केली तर अतिउत्तम, लाभदायी असतं ते। त्यानंतर जर शक्यच नसेल तर ठीक आहे, पण 12 ते 12:30च्या दरम्यान करू नका। दिवसभर कधीही करा, तो जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा करा, फक्त मनापासून करा। मनापासून कधीही कोणती सेवा केली तर ती आपल्या देवच तर तेव्हा करा। तर सेवा कोणती तर सेवा महालक्ष्मी अष्टकचं पठण करायचं आहे। आपल्याला मेहनत करतो, खूप काही काम करतो, पण आपल्याला नशिबाची साथ नसते, तर आपल्याला ही नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला महालक्ष्मीची सेवा करायची आहे। तर महालक्ष्मी अष्टक भगवान इंद्रांनी दुर्वास ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवी महालक्ष्मीची स्तुती केली होती, तर तेच हे महालक्ष्मी अष्टक आहे। आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी ही आपल्याला पठण करायचं आहे। प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदो, माझ्या मुलांना खूप सारे यश भेटू दे, ही प्रत्येक गृहिणीची इच्छा असते। तर तीच इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप सारी सेवा करत असतो, त्याचबरोबर ही सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे। तर सेवेला अवघे फक्त आणि फक्त 5 मिनिटाची सेवा आहे, तर ती तुम्ही कधीही करू शकताय। महालक्ष्मी अष्टकमध्ये ज्या काही शेवटच्या 4 ओळी आहेत तर त्या एककाले पठेतित्य महापाप विनाशनम, द्विकाले पठेतित्य धनधान्य समन्वित, त्रिकाले पठेतित्य महाशत्रु विनाशनम, महालक्ष्मी भवतित्य प्रसन्न वद शुभा इति श्री महालक्ष्मी अष्टक सव संपूर्ण। तर अशा ह्या ज्या काही शेवटच्या 3-4 म्हणण्यापेक्षा 3च ज्या ओळी आहे त्यामध्येच महालक्ष्मी अष्टक आपण का पठण करायचं, कशासाठी करायचं ते सगळं सांगितलेलं आहे। एकदा जर पठण केलं तर महापाप विनाशनम म्हणजे आपली सगळी पापांचा विनाश होतो। द्विकाले पठेतित्य म्हणजे 2दा पठण केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही। त्यानंतर 3दा जर पठण केलं तर महापाप विनाशनम आपल्या आयुष्यातील जी काही पापे असतात, जे आपल्या हातून कळत नकळत होत असतात, तर त्या पापांचा विनाश होतो। यासाठी हे महालक्ष्मी अष्टकचं पठण केलं जातं। तर हे महालक्ष्मी अष्टक आपल्याला जर जमत असेल तर एका बैठकीत 3 वेळा पठण करा, नाही शक्य तर एकदाच पठण करा। पण खूप छोटं आणि खूप छोटं आहे ते, फक्त 5 मिनिटं लागतात। 5 मिनिटं जर दिवसभरातले 5 मिनिटं आपण नक्की काढू शकतो। जर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी हवी असेल तर दिवसभरातल्या 5 मिनिटांनी काय होणार आहे
तर काहीच नाही होणार. आपण जर एकदा जर मोबाईल घेऊन बसलो तर किती वेळ, 1 तास 2 तास 3 तास कधी होऊन जातात तेही कळत नाही. जर आपण मोबाईल बघण्यासाठी एवढा वेळ देतो तर 5 मिनिटं आपण सेवेसाठी दिला आपल्या. तर माझ्या मैत्रिणींना मला एवढं सांगायचं आहे, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5 मिनिटं द्या. फक्त 5 मिनिटं या सेवेला लागतात. तुम्ही 3 वेळा पठण करा. पठण करताना देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा. दिवा तेलाचाच लावायचा का की तुपाचा लावायचा, कोणताही लावा. तुमच्याकडे जे आहे, तुम्हाला जे काही शक्य आहे त्याचा दिवा लावा, मनापासून लावा. कोणताही अगरबत्ती लावायची. गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं. त्यानंतर आपल्या कुलदेवीचं, कुलदेवताचं नामस्मरण करायचं. नंतर आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आणि त्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टकचं पठण करू शकता. तर चातुर्मास चालू झाला आहे. अवघ्या 5 मिनिटाची सेवा आपण जर हे 4 महिने केली तर आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा ज्या काही आहेत त्या सगळ्या पूर्ण होण्यासाठी आपल्या लक्ष्मी मातेचा आशीर्वाद भेटणार आहे. तर ती करताना मनापासून करा. तर आता हे महालक्ष्मी अष्टक वाचायचं कुठून? तर हे महालक्ष्मी अष्टक ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या वैभवलक्ष्मी व्रत करतात किंवा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पकडतात, तर त्यांना माहिती त्या पुस्तकामध्ये हे महालक्ष्मी अष्टक आहे. तर पहिल्यांदा आपण लक्ष्मी स्तवन वाचतो, त्यानंतर महालक्ष्मी अष्टक वाचतो, नंतर ती कथा वाचतो आणि मग आरती करतो. तर त्याच पुस्तकामधनं आपल्याला वाचायचं आहे. पण आता मग माझ्याकडनं ते पुस्तक मला सापडत नाही आहे किंवा कुठे ठेवलं गेलेलं आहे. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी महालक्ष्मी अष्टक देणार आहे, तर तिथूनही तुम्ही वाचू शकता. तर महालक्ष्मी जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण उपवास करतो, तर ह्या पुस्तकात सुद्धा ते आहे. तर ते इथं दिलेलं असतं. ते महालक्ष्मी अष्टक तर इथं दिलेलं असतं. तर ह्या पुस्तकात सुद्धा आहे, तर तुम्ही इथून सुद्धा वाचू शकता. वैभवलक्ष्मीचे जर तुम्ही व्रत करत असाल तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी अष्टक दिलेलं आहे. इथं लक्ष्मी स्तवन श्लोक दिलेला आहे आणि इथं श्री महालक्ष्मी अष्टक दिलेला आहे. तर ते इथून तर इथपर्यंत आहे. 11च ओव्या आहेत त्या. तर इथं पण दिलेलं आहे. नाहीच तुम्हाला सापडलं नाही, तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महालक्ष्मी अष्टक देणार आहे, तुम्ही तिथून सुद्धा वाचू शकतात. सेवा जरी छोटी असली तरी तिचा फळ खूप मोठा आहे. आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारे आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहणार आहे. मुलं असतील, तुम्ही जॉबला जात असाल किंवा घरात तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये आहे, खूप सारं काम असतं, तुम्हाला वाटेल तेव्हा ती सेवा करा. जॉबला जाणाऱ्या ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत तर त्यांनी तुम्ही काम करताना किंवा जाताना येताना म्हटलं तरीही चालेल. फक्त सेवा महत्त्वाची, फक्त ती मनापासून करायची असते. तुम्ही कधीही करा, कुठेही करा, पण मनापासून करा. तर अशी मी छोटीशी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे. सेवा करायला अजिबात विसरू नका. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर त्यांनी ते सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्याजवळ एक बेल आयकॉनचं बटन असतं, ते क्लिक करा. म्हणजे जे काही मी व्हिडिओ अपलोड करत जाईल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि आता चातुर्मास चालू झालेला आहे. भरभरून सेवा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्हाला आवडेल ती सेवा करा. पण या चातुर्मासामध्ये आपल्याला खूप साऱ्या सेवा करायच्या आहे. जे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर कमेंट करत जा. आहे तुमच्या नवीन मैत्रिणींना भरभरून प्रेम द्या, आशीर्वाद द्या. आणि तर पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.